अमरावती गेलो बाई पेपर द्यायला. माझ्यासोबत एवढा मोठा कांड झाला की मी पहिला डेस्कवर आलो. तर मित्रांनो, आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. चलो दादा आपल्या हातचा चष्मा हिसकून स्वतःला लावूनच घेतला. मी म्हटलं हात मोडला पहिलेच आणि चष्माही लावून राहिला का म्हटलं. आणि म्हटलं चष्मा. त्याच्यानंतर डायरेक्ट भारतीय कॉलेजमध्येच पोहोचलो आम्ही. भारतीय कॉलेजमध्ये ऋतिक भाऊचं सेंटर होतं. म्हटलं ऋतिक भाऊ लवकर लवकर चालले जा म्हटलं. तुम्ही मला मग हसाई उरला म्हटलं तुमच्याकडे पाहून. भाई आलोच होतो मी कॉलेजमध्ये तर पाहूनच घ्या म्हटलं. हे कोणती गाडी होती. म्हटलं मी घेतो थांब थांब. बाहेरून वॉचमन काकासोबत थोडासा संवाद साधला आणि वॉचमन काकाला म्हटलं आम्ही निघतो म्हटलं. त्याच्यानंतर माझे दोन मित्र आले. हाय बाय केलं तर लवकर लवकर जाय रे भाई म्हटलं तुम्ही. मी चाललो म्हटलं. बस मी आखे दिखातो युगल भाई तयारी ती आपण अभ्यास करते. मी म्हटलं युगल भाई लवकर लवकर अभ्यास कर म्हटलं. शिवाजी सायन्स मध्ये पोहोचूनच राहिलो म्हटलं. आपण शिवाजी सायन्स मध्ये पोहोचलो आणि युगल घेऊन गेलो. म्हटलं रोल नंबर पाय म्हटलं. माया बी तुया बी तो बी बाकी ती क्लासरूम मध्ये गेल्यावर मला लंबा झटकाच बसला ना. मग मी होतो डायरेक्ट पहिल्या डेस्कवर पेपर होता भाई आज आपला. 1 घंट्याचा पेपर दिल्याबरोबर बाहेर आलो. बाहेर येऊन प्रणोदाला भेटलो. प्रणोदा म्हटलं काय म्हणतो म्हटलं कशा काय आला म्हटलं तू इथं. प्रणोदा आता काही बोलला नाही आपल्यासोबत. म्हटलं चालले म्हटलं स्वराज आपण चाललो जाऊ म्हटलं घरी. राजापेठवर आल्यावर मला वाटलं कोणतरी ओळखीचं सापडते म्हटल्याबरोबर इथं बेकारीच दिसली मला. म्हटलं काय म्हणते यशाही होता, पणे होता आणि गौरव होता. रोडवर यायच्या तमाशा सरून नव्हती राहिले. मी यायच्या हसू राहिलो मॅडसारखं. सोबत आलो नाश्ता करू म्हटलं. भूक लागलीच होती. कचोरी खाल्ली मग यादव भाऊची. मग काय एकदम उची कचोरी होती. पाण्याला म्हटलं घे म्हटलं. यशाही खवराला होता बाई. नाश्ता तर चारला. नाश्ता तर वसूल करायच लागेल. म्हटलं पाण्या काढ कॅमेरा आणि काढ आपले 5-6 फोटो. मग काय कॅमेरा काढला फोटो काढले. चला नंतर सांगतो मग.